नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसऱ्यामधील चौथा लेसन, ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. म्हणजे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड हा लेसन आहे. याच्यामध्ये आपण आधीच्या इयत्तांमध्ये पाहिलं होतं की कशा प्रकारे ह्या साखळ्या तयार होतात, अन्न साखळ्या कशा तयार होतात. म्हणजे समजा सूर्यापासून उष्णता घेऊन वनस्पती तयार होते, वनस्पती हरित लवकांच्या सहाय्याने आपलं अन्न तयार करते. त्याच्यानंतर त्याच्यावर जगणारे नाकतोडे असतात, नाकतोड्यांना खाणारे बेडूक असतात, बेडकांना खाणारे साप असतात आणि सापांना खाणारा इगल असतो. आणि त्याच्यानंतर इगल हा सर्वोच्च भक्षक झाला. आता इगल जेव्हा मरतो त्यावेळेला मातीत त्याचं विघटन होतं आणि परत एकदा त्याच्या शरीरातील घटक मातीत मिक्स होतात किंवा वातावरणात सोडले जातात. अशा प्रकारच्या अन्न साखळ्या आपण 8व्या इयत्तेमध्ये बघितलेल्या आहेत. आता पर्यावरणाचं व्यवस्थापन करणं म्हणजे काय करणं, त्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात, त्यांच्याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. पाहूया तर पर्यावरणीय व्यवस्थापन. परिसंस्था म्हणजे काय, थोडा आठवण्याचा प्रयत्न करूया. आपण 8व्या इयत्तेत पर्यावरण म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय बघितले होते, त्याचे विविध घटक कोणते. विद्यार्थी मित्रांनो, हा रिकॅप आहे आणि याची उजळणी तुम्हालाच करायची आहे. मी थोडक्यात सांगतो. परिसंस्था म्हणजे आपण बघतो तळ ही एक परिसंस्था आहे. त्याच्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पतींवर छोटे मासे जगत असतात, माशांवर मोठे मासे जगत असतात आणि अशा प्रकारे सर्वोच्च भक्षकांनी खाल्ल्यानंतर ते भक्षक कालांतराने मरतात आणि त्यांचं विघटन होऊन परत एकदा ते त्याच तळे या परिसंस्थेमध्ये जातात. किंवा झाड, वातावरणामध्ये असलेलं झाड ही परिसंस्था आपण बघितलेली आहे. आणि इतर बऱ्याचशा परिसंस्था आपण बघतो, ज्याप्रमाणे पहिल्याच स्लाइडमध्ये सांगितलं की सूर्यापासून उष्णता घेऊन कशा प्रकारे नाकतोडे, त्याच्यानंतर बेडूक, साप एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे ह्या सर्व गोष्टींना परिसंस्था असं म्हणतात. भक्षकांचे प्रकार कोणते आपल्याला माहिती आहे. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक किंवा तृतीय भक्षक म्हणजे सर्वोच्च भक्षक. ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात, म्हणजे कोण कोणाला खातंय याच्यावर त्यांचे प्रकार अवलंबून असतात. झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, झाडावरील पक्षी हे तळ्यामधील मासे खात असतात. म्हणजे ह्या दोन वेगळ्या परिसंस्था आहेत, त्यांच्यात सुद्धा इंटर रिलेशन आहे. अन्न साखळी व अन्नजाळे यांच्यामध्ये फरक काय आहे तुम्हाला एक दाखवली गेली. परत एकदा मी एक्झाम्पल देतो की हिरव्या वनस्पती सूर्यापासून आपले अन्न तयार करतात, त्याच्यावर बेडूक किंवा नाकतोडा जगतो, नाकतोड्याला बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला इगल म्हणजे गरुड खातो आणि त्याच्यानंतर गरुड मेल्यानंतर त्याचं विघटन होतं. ही झाली अन्न साखळी. आता एकाच प्रकारची अन्न साखळी असत नसते, बऱ्याच प्रकारच्या अन्न साखळ्या असतात. जसं आपण इंटरनेटचा अभ्यास करतो की हे जाळं पसरलेलं आहे, त्याप्रमाणे अन्न साखळीमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला नाकतोड्याला बेडूकच खाईल असं नाही, दुसरा कोणता तरी प्राणी सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे ही अन्न साखळी अजून विस्तृत होते. याला अन्नजाळे असे म्हणतात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की इंटरनेट आपण बघतो हे जगभर पसरलेलं जाळ आहे, वर्ल्ड वाईड वेब, WWW त्याला म्हटलं जातं. अशा प्रकारे अन्न साखळ्या सुद्धा खूप विस्तृत प्रमाणात आहेत आणि त्यांना अन्नजाळं असं म्हणतात. इथे बघा चित्रात मी जे आधी तुम्हाला अन्न साखळी सांगितली त्यातच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघा इथे सूर्यापासून उष्णता मिळते आणि उष्णतेपासून वनस्पती आपलं स्वतःचं अन्न बनवतात. आता हे एक अन्नजाळं आहे, अन्न साखळी आहे. अशा बऱ्याचशा अन्न साखळ्या एकत्र येऊन अन्नजाळे तयार होतात. त्याला ग्रास हॉपर खातो बघा, त्यानंतर ग्रास हॉपरला बेडूक खातो, बेडकाला साप खातो आणि सापाला इगल, आणि त्याच्यानंतर इगल मरण पावल्यानंतर त्याचं मातीत पडल्यानंतर विघटन होतं. म्हणजे ते विघटक डिकम्पोजर जे असतात ते त्याचं विघटन करतात. अशा प्रकारे ही एक अन्न साखळी आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. वर्षानुवर्षे जंगलातील पालापाचोळा, पडलेली झाडे इत्यादी तसेच गाव परिसरातील मृत जनावरे यांचे विघटन झाले नसते तर. विद्यार्थी मित्रांनो, एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की विघटक जर नसते, डिकम्पोजर जर नसते तर वर्षानुवर्षे ही मृत जनावरे अशीच पडून राहिली असती. म्हणजेच विघटकांचा रोल सर्वात महत्वाचा आहे. त्यांनी जर डिकम्पोज केलं नसतं तर मात्र आपल्याला खूप दुर्गंधी आली असती आणि अशा प्रकारे अन्न तशा प्रकारे तिथे सडून गेलं असतं आणि त्याच्यामुळे वातावरण प्रदूषित झालं असतं. तर तुम्हाला चर्चा करायची आहे की जीवस्य जीवनम, म्हणजे प्रत्येक जीवाला जगू द्यायचं आहे. त्याप्रमाणे एकमेकांवर ते अवलंबून असतात. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक याच्याविषयी आपण 8व्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. आता बघूया परिसंस्था. याचं पुनरावलोकन करूया. म्हणजे आपण ह्यापूर्वी परिसंस्था म्हणजे काय ते शिकलेले आहोत.
आता बघा जैविक आणि अजैविक घटक म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर. आता बायोटिक फॅक्टर म्हणजे कोणते? माती ही बायोटिक फॅक्टर आहे, पाणी हे सुद्धा अजैविक घटक आहे, माती अजैविक घटक आहे, अबायोटिक, आणि त्याच्यामध्ये वाढणारं जे झाड आहे ते बायोटिक आहे. म्हणजेच बायोटिक आणि अबायोटिक घटक हे एकमेकांवर अवलंबून असतात. घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माती अजैविक आहे, अबायोटिक आहे, आणि त्याच्यामध्ये वाढणारं झाड जे आहे ते जैविक आहे. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचा इथे परस्परांशी संबंध आलेला आहे आणि ह्यांची जी आंतरक्रिया चालते, इंटर रिलेशन चालते, म्हणजे सिम्बायोटिकली जे राहत असतात याला परिसंस्था असं म्हटलं जातं, म्हणजे इकोसिस्टीम असं म्हटलं जातं. परिसंस्थेतील प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची असते. आपल्या भोवती असणाऱ्या घटकांमुळे आपले अस्तित्व आहे, यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक घटक जैविक आणि अजैविक घटक हे एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे प्रत्येक घटकाची काळजी घेणं खूप महत्वाचे आहे. जर प्रत्येक घटकाची काळजी गेली नाही तर त्याच्यामुळे परिसंस्थेत बिघाड होऊ शकतो आणि कुठला तरी एक घटक वाढून त्याचं पॉप्युलेशन जास्त झालं तर त्याची उपासमार होऊ शकते. म्हणजे इम्बॅलन्स होता कामा नये. म्हणजे जैविक आणि अजैविक फॅक्टर हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात आणि त्यांच्या आंतरक्रिया होणं खूप गरजेचं असतं. इथे पहा अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या याच्याविषयी आपण बघितलेल्या. ऊर्जा मनोरा म्हणजे काय? ऊर्जा मनोऱ्यामध्ये आपण पाहिलं होतं की 10% ऊर्जा पुढल्या पातळीकडे ट्रान्सफर होत असते. म्हणजे समजा 1000 किलो कॅलरी ऊर्जा वनस्पतीपासून उत्पादकापासून मिळत असेल तर पुढे प्राथमिक भक्षकाकडे त्याची 10% म्हणजे 100 किलो कॅलरी जाते. त्याच्या पुढे अजून 10% म्हणजे 10 किलो कॅलरी, आणि त्याच्यानंतर शेवटच्या भक्षकाकडे ती 1 किलो कॅलरी म्हणजे 10% ऊर्जा जात असते. आता अन्न साखळीमध्ये आपण एक अन्न साखळी ह्या सेशन मध्ये पाहिलेली आहे. अशा बऱ्याचशा अन्न साखळ्या एकत्र मिळून अन्न जाळे तयार होतं आणि प्रत्येक लेवलला पोषण पातळी असते. जे प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, हर्बिओरस, त्याला नंतर कार्निओरस आणि ओमनिओरस, म्हणजे ते मिक्स दोन्ही हर्बिओरस हे असतात आणि कार्निओरस हे असतात. आणि अशा प्रकारे शेवटला याच्यामध्ये येतो तो विघटक असतो आणि विघटक महत्वाचं कार्य म्हणजे डिकम्पोजिशनचं कार्य करत असतो. जेव्हा झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळ्यातील मासे खात असेल तर हा पक्षी झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थांचा भाग बनतो का? तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर आहे हो. कारण तळ ही एक वेगळी परिसंस्था आहे आणि झाडावर असलेला पक्षी ही सुद्धा एक वेगळी परिसंस्था आहे. म्हणजे ह्या अन्न सगळ्या एकमेकात मिक्स होतात आणि त्याच्यापासून अन्न जाळं तयार होतं. कारण आपल्याला माहित आहे पक्षी मोस्टली तळ्यामधील जे मासे आहेत त्यांच्यावर आपली उपजीविका करत असतात किंवा छोटे मोठे किटाणू यांच्यावर सुद्धा ते उपजीविका करत असतात. म्हणजे ह्याला दोन्हीकडून सोर्स असतात. आपल्या पिल्लांना भरवण्यासाठी किंवा स्वतःचं पोट भरण्यासाठी तळ्यातले मासे किंवा छोटे मोठे किटाणू. म्हणजे ह्या दोन परिसंस्थांचा हा एकच घटक आहे. म्हणून झाड आणि तळे ह्या दोन परिसंस्था आहेत. इथे पहा परिसंस्था दिलेली आहे. अजैविक घटक आणि जैविक घटक असं वर्गीकरण आहे. भौतिक घटक, रासायनिक घटक, त्याच्यानंतर भौतिक घटकामध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा व सूर्यप्रकाश येतात. आता रासायनिक घटकामध्ये आपण असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ येतात. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम हे सर्व असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत. आणि प्रथिने ज्याच्यामध्ये कार्बन असतो, कर्बोदके याच्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट्स त्याला म्हटलं जातं, किंवा स्निग्ध पदार्थ म्हणजे लिपिड्स हे सेंद्रिय घटक आहेत त्याच्यामध्ये कार्बन असतो. त्याच्यानंतर आपण बघतोय जैविक घटकांमध्ये स्वयंपोषी आणि परपोषी. आता स्वयंपोषीमध्ये कोण? उत्पादक असतात. उत्पादकांमध्ये आपण बघितलं वनस्पती असतात. त्याच्यानंतर आपण परपोषी बघतोय. परपोषीमध्ये दोन प्रकार येतात, प्राणी आणि विघटक. प्राणीमध्ये आपण बघितलेलं आहे की प्राणी दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक असे प्रकार आहेत. आणि विघटकांमध्ये विघटन करणारे म्हणजे बुरशी किंवा कवके अशा प्रकारची ही परिसंस्था बनलेली असते. हे सर्व घटक विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचे आहेत. जर जैविक किंवा अजैविक घटक यांच्यात आंतरक्रिया झाली नाही तर कुठलीही परिसंस्था टिकू शकत नाही. आणि म्हणून जर वातावरणामध्ये किंवा पर्यावरणाचा बॅलन्स राखायचा असेल तर ह्या परिसंस्था एकमेकांवर अवलंबून राहणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक परिसंस्था, जसं आपण बघतो की आता टायगरसाठी रिझर्व्ह फॉरेस्ट केलेले आहेत, म्हणजे जेणेकरून जो सर्वोच्च भक्षक आहे तो जिवंत राहायला पाहिजे, नाहीतर त्याच्या खाली असणाऱ्या पातळीची संख्या वाढेल आणि त्याचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे ते आपल्याला खूप धोकादायक आहे. म्हणजे पर्यावरणाचा समतोल त्याच्यामुळे बिघडू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता लक्षात आलं असेलच की परिसंस्था म्हणजे अजैविक घटक आणि जैविक घटक या दोघांमधली आंतरक्रिया. इथे पहा दक्षिण भारतामध्ये आपण साऊथला गेलो तर तिथे मोठ्या प्रमाणावर भातशेती, केरळ किंवा कर्नाटक या साईडला भातशेती केली जाते. इथे नागतोड्यांची संख्या सुद्धा मोठी आहे.
इथे नाकतोडे म्हणजे ग्रासहॉपर आपल्याला माहित आहे, ते आपल्या गवतावर म्हणजे हिरव्या गवतावर ते जगत असतात आणि म्हणून त्यांचा कलर सुद्धा हिरवाच असतो कॅमोफ्लेज होण्यासाठी, म्हणजे ते कोणाला दिसू नयेत त्यांच्या भक्षकाला, त्यासाठी ते हिरव्या कलरचे असतात. आणि चिखलात नाकतोड्यांच्या भक्षकांची म्हणजेच बेडकांची संख्या मोठी आहे. म्हणजे इथे प्रे कोण झाला तर ग्रासहॉपर आणि प्रिडेटर कोण झाला तर तो म्हणजेच बेडूक. आता बेडकाला खाण्यासाठी इथे साप यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे हे आपण अन्न साखळी बघितली होती की हे एकमेकांवर अवलंबून असतात. परंतु समजा अचानक बेडकांची संख्या कमी झाली तर म्हणजे ग्रासहॉपरला खातं कोण तर बेडूक. आता ग्रासहॉपरला पचवण्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम बेडकाकडे आहे आणि बेडकाला पचवण्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम सापाकडे आहे. म्हणजे साप आता ग्रासहॉपरला खाऊ शकत नाही कारण तशी डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याची नाही आहे. म्हणजे जर बेडकांची संख्या कमी झाली तर मोठ्या प्रमाणात ग्रासहॉपरची संख्या वाढेल, त्याच्यामुळे पिकांची नासाडी होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा ते पीक किंवा भात वगैरे आपण जे खातो ते कमी प्रमाणात खायला मिळेल आणि इथे उपासमारीमुळे साप सुद्धा मरून जातील. साप मेल्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेले इगल्स, या इगल्सची संख्या सुद्धा कमी होईल. म्हणजे अशा प्रकारे पर्यावरणाचा समतोल बिघडेल. भाताच्या पिकांवर काय परिणाम तुम्हाला सांगितलंच मी की ग्रासहॉपरची संख्या वाढल्यामुळे भाताचं पीकच नष्ट होईल कारण त्याची टोळधाड पडते. मोठ्या प्रमाणावर टोळ किंवा ग्रासहॉपर त्याच्यावर भाताच्या पिकावर अटॅक करत असतात. कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल तर तिथली परिसंस्था नष्ट होण्याच्या मार्गावर असेल आणि त्याच्यामुळे पर्यावरणामध्ये इम्बॅलन्स म्हणजे असमतोल होईल आणि हे आपल्यासाठी खूप धोकादायक असेल. इथे आपण मी तुम्हाला सांगितलं त्या एक्झाम्पलचाच इथे उल्लेख केलेला आहे की इथे बेडकांचं प्रमाण जर कमी झालं तर सापांची संख्या कमी होत जाईल. याचं कारण का तर तिथे सापांची संख्या कमी होईल कारण त्यांचं भक्षक त्यांना मिळत नाही आणि सगळ्याच गोष्टी डिकम्पोजर वगैरे पण त्यांना त्यांचं खाद्य मिळणार नाही आणि म्हणून परिसंस्था पूर्णपणे नष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आता बघूया पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर बघा, पर्यावरण व परिसंस्था संबंध. पर्यावरण म्हणजे आपण बघतो एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम यांना काय संबंध आहे. आपल्या भोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण म्हणते. म्हणजे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल जे फॅक्टर्स आहेत या सर्वांचं मिळून काय बनलेलं आहे तर पर्यावरण बनलेलं आहे. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. आपण जिथे राहतो त्याच्या सभोवताली असलेली परिस्थिती म्हणजेच पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट होय. बघा, पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक, म्हणजे निसर्गाने तयार केलेलं जातं त्याला नैसर्गिक किंवा नॅचरल म्हटलं जातं किंवा प्राकृतिक पर्यावरण सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. आता नैसर्गिक पर्यावरणात हवा म्हणजे एअर, वातावरण, ऍटमॉस्फिअर, जल म्हणजे पाणी, भूमी, जमीन, सजीव इत्यादींचा समावेश होतो. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा प्रभाव पडतच असतो. म्हणजेच काय, नॅचरल एन्व्हायरमेंटवर मानवनिर्मित पर्यावरणाचा परिणाम होत असतो. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो. ते प्रमुख घटक कोणते ते आपण आता पाहूया. ते आहेत जैविक म्हणजेच बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास म्हणजे ह्यांच्यामध्ये काय आंतरसंबंध आहे, काय इंटररिलेशन आहे त्याला म्हणतात पारिस्थितिकी म्हणजेच इकॉलॉजी असं म्हटलं जातं. पारिस्थितिकीचा अभ्यास करण्याचे जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास परिसंस्था असे म्हणतात. ऑलरेडी आपण परिसंस्थेविषयी जाणून घेतलेलं आहेच. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पहिल्या सेशन मध्ये पारिस्थितिकी म्हणजे काय, त्याप्रमाणे परिसंस्था म्हणजे काय आणि कसे घटक एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे उत्पादकांनंतर आले प्राथमिक भक्षक म्हणजेच ते हार्बिव्हर्स असतात, त्याच्यानंतर असतात कार्निव्होरस म्हणजे द्वितीय भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि त्याच्यानंतर डिकम्पोजर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विघटकांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा सर्वकडे दुर्गंधी पसरेल. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनिवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे की याच्यामधून आपल्याला घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा जसे की सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश, मॅथ्स, हिंदी किंवा कॉम्प्युटर या विषयांचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकतो. आपल्याला आमच्या योग्य तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा मिळू शकतं. आपल्या असणाऱ्या क्वेरीज तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि त्यांचं योग्य ते आन्सर आपण आमच्याकडून घेऊ शकता. त्याचप्रमाणे अमर्याद अशा टेस्टचा अनुभव सुद्धा आपल्याला इथून मिळतोय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या काही क्वेरीज असतील त्यांचं योग्य आन्सर आमच्या तज्ञ शिक्षकांकडून सुद्धा आपल्याला इथून मिळणार आहे. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना या ऍप बद्दल माहिती सांगा
आणि त्यांनाही हे ऍप रजिस्टर करायला सांगा, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.